बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे जितेंद्र आव्हाड यांच्या एका कृती संदर्भातली। महाडमध्ये जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृतीचं दहन केलं, पण या मनुस्मृती दहनाच्या वेळी घडलेल्या एका घटनेनं नव्या वादाला तोंड फुटलंय। यावेळी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पोस्टर फाडण्यात आलं आणि या घटनेनंतर जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते चांगलेच आक्रमक झालेत। राज्यभरात आव्हाडांच्या विरोधात संताप पसरलेला आहे। आव्हाडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे। स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे आंदोलनामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले। ही फार मोठी चूक आहे। आव्हाडांनी स्टंटबाजी करताना इतकीही गोष्ट त्यांच्या ध्यानात येऊ नये की आपण पोस्टर फाडत असताना बाबासाहेबांचा फोटो फाडतो आहोत। ही चूक अक्षम्य आहे। याची गंभीर दखल देशाने सुद्धा घेतलेली आहे। या घटनेचा प्रथमतः मी निषेध व्यक्त करतो आणि ज्या आव्हाडांनी परमपूज्य बाबासाहेबांच्या प्रतिमेला फाडून हा राष्ट्राचा अवमान केला त्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि जर आव्हाडांनी 24 तासाच्या आत माफी मागितली नाही किंवा महाडलाच बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून तिथं प्रायश्चित्त केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज जितेंद्र आव्हाडांनी जो अपमान केलाय त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा जाहीर निषेध करतो। त्यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं करतो। आणि जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्राच्या जनतेची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या जनतेची तात्काळ माफी मागावी, अन्यथा जितेंद्र आव्हाडाला रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल। मैं हमेशा से ये कहता आया हूँ कि वे डॉक्टर नहीं, एक नकलाकार, एक नाटककार, एक नौटंकीकार है। आज महाड़ जब वो आंदोलन करने गए थे तो परम पूज्य भारत रत्न बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का जो चित्र था वो उन्होंने फाड़ा और वो पैरों के पास फेंक दिया। परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का जो अपमान उन्होंने किया है, हम राज्य सरकार से ये मांग करते हैं कि उनके ऊपर और उनके साथ जितने भी लोग उस आंदोलन में शामिल थे उनके ऊपर महाड़ के पुलिस स्टेशन में गुनाह दर्ज होना चाहिए। नाटक साम्राज्य है वो आमदार नहीं है, सिर्फ उन्हें एक्टिंग करना है। प्रसिद्धि का उन्हें बहुत प्रभाव है कि प्रसिद्धि में कैसा रहे, और उस नशे के अंदर उन्होंने उस फोटो को फाड़ा है। अपनी गुर्मी, अपना नशा, अपना अहंकार के अंदर वो अपना हर चीज में चलते हैं। उसका हम निंदनीय है, उनका आक्षेप्य है, और उनकी दिलगिरी उन्होंने जो व्यक्त की है उसको हम मान्य नहीं करते हैं। उनको सजा मिलनी चाहिए, उनके ऊपर गुनाह दाखल होना चाहिए। भाजपचे प्रवक्ते आता आपल्यासोबत केशव उपाध्ये जोडले गेलेले आहेत। केशवजी, जी कृती आज घडलेली आहे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून, खरं तर आपल्याकडे रस्त्यावर जात असताना अशा प्रकारच्या पाट्या आपण वाचत असतो, अतिघाई संकटात नेई। आज आव्हाडांना सुद्धा त्याचबद्दल आता शिक्षा नेमकी काय होणार आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जाते। खरं म्हणजे आव्हाड आणि गंभीर काही कृत्य यांचा दुरान्वये परस्पर संबंध नाही। छछोरगिरी करणं आणि अशा पद्धतीने प्रसिद्धी मिळवणं हे आव्हाडांचा आतापर्यंत नियमित कार्यभाग आपण बघत आलो आहोत। आणि आज त्या छछोरगिरी करण्याच्या नादामध्ये दुर्दैवाने या राष्ट्राचा अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रपुरुष असणारे, या राष्ट्रामधल्या प्रत्येकाच्या मनामनात असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्या सगळ्या जी फाडाफाडी केली पोस्टर बाबत, ते अत्यंत धक्कादायक आहे, दुर्दैवी आहे। आणि मला असं वाटतं की केवळ शिक्षा कायद्याने शिक्षा होईलच, पण त्याच्या पलीकडे जाऊन या पद्धतीने जे कोण करतंय या क्षणी कुठली शिक्षा त्यांना दिली जावी हाच खरा मोठा प्रश्न आहे। कारण तुम्ही तुमच्या प्रसिद्धीसाठी कुठल्या थराला जाता, राष्ट्रपुरुषांशी तुम्ही खेळता, या प्रतिमेशी खेळता, या देशातल्या जनतेशी खेळता, हे कृत्य अत्यंत गंभीर आहे। त्यामुळे कायदेशीर कारवाई तर व्हायलाच हवी, पण त्याच्याही पलीकडे जाऊन नैतिक कारवाई स्वतः आव्हाड काय करणार, मला ते करतील अशी आशा नाही, कारण त्यांची छछोरगिरी त्यांची वैशिष्ट्य आहे।
पण त्यांच्या पक्षातले माननीय शरद पवार जे त्यांनी कायम त्यांचं कौतुक करत असतात, ते काय या विषयावरती भाष्य करणार, उठसूट कशावरही काही बडबड करणारे संजय राऊत आता काय बोलणार, हे सगळेच खरं बघण्यासारखं आहे. यांचा ढोंगीपणा, यांचा नाटकीपणा, छछोरगिरी ही आज या निमित्ताने समाजासमोर आली आहे. पण आज या सगळ्या प्रकाराच्या नंतर संताप फक्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून व्यक्त केला जातोय. भाजपची याच्याबद्दलची भूमिका काय? मग मी स्पष्ट सांगतो, भाजप प्रश्न असा आहे की फक्त राष्ट्रवादीकडे संताप व्यक्त करण्याचा मुद्दाच नाहीये. हा प्रश्न पक्षाचा नाहीच आहे. मुळात सुधीर भाऊंनी आमच्या या संदर्भात भाष्य सविस्तर केलं, सुधीर भाऊंचे नेते आहेत. पण त्याच्याही पुढे जाऊन या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मनात संताप असला पाहिजे. हा प्रश्न कुठल्या पक्षातला पुरता मर्यादित नाही, तर हा सर्वांचा, तुमचा, आमचा सगळ्यांचा प्रश्न आहे की आपले राष्ट्रपुरुष ज्यांना आपण म्हणतो, जे या राष्ट्रासाठी फार मोठी ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, फार मोठे त्यांनी घडवलंय, आपल्या सगळ्यांसाठी घटना त्यांनी लिहिली आहे, आणि अशा घटनाकारांबाबत भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांचा फोटो अशा पद्धतीने आव्हाड प्रसिद्धीसाठी करतात, छछोरगिरीसाठी करतात. त्यामुळे केवळ चूक झाली असं म्हणून त्यांना सुटका करता येणार नाही. खऱ्या अर्थाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई तर करायच लागेलच, पण पुढे काय बाकीचे करतात ते आपण पाहूया. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आता शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नरेशजी, तुमची प्रतिक्रिया काय आहे जितेंद्र आव्हाड यांच्या हातून जी गोष्ट घडलेली आहे त्याबद्दल? जितेंद्र आव्हाड हे स्टंट करण्यासाठी अशा प्रकार करत असतात, नेहमी प्रसिद्धीत होतात, त्यांना राहायची इच्छा असते, आणि त्यांना जे म्हटलं जातं राखी सावंत, राजकारणातली ती परफेक्ट, ते जे नाव जे त्यांना दिलेलं आहे हे परफेक्ट नाव त्यांच्याकरता आहे. त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. माझी सरकारला विनंती आहे की सरकारने त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा. केवळ प्रसिद्धी झोतात राहण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा त्यांनी अपमान केलेला आहे. ते त्यांच्या मनात आहे, तेच त्यांच्या कृतीतून आलेलं आहे. केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उपयोग याकरिता, राजकारणाकरता ते करत असतात, मतांच्या फायद्याकरता करत असतात. आणि एवढा विसर त्यांना पडावा की आपण कोणाची प्रतिमा फाडतोय. शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या प्रकरणाबाबत माफी मागणं गरजेचे आहे, किंवा त्यांनी आव्हाडांचा निषेध करणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे लोक मानत असतील तर त्यांनी आव्हाडांचा निषेध करणं गरजेचं आहे. आता खरं तर या सगळ्या प्रकारानंतर भाजपला मी तो प्रश्न विचारला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत, पण शिवसेनेचे शिवसैनिक मात्र याबद्दल कुठे दिसलेले नाहीयेत. तुमची काय भूमिका असणार आहे शिवसेनेची? शिवसेना सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कृतीचा निषेध करत आहे, आणि जितेंद्र आव्हाड यांना जोड्याने आणलं पाहिजे. या लायकीचेच ते आहेत. केवळ राजकारणासाठी स्वतःला पुरोगामी ते समजतात, आणि त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पब्लिक जोड्याने आणणार आहे. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. नरेश म्हस्के आता आपल्यासोबत होते. तर जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीच्या नंतर त्यांच्या घेरण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. सत्ताधारी पक्षाने त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो चुकून फाडले गेले तर नतमस्तक होऊन माफी मागतो असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तर आपण आयुष्यात पहिल्यांदा माफी मागतोय असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाडल्याच्या नंतर जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितलेली आहे. काय म्हणाले जितेंद्र आव्हाड आपण जाणून घेतो. ज्या पोस्टरचं तुम्ही दहन केलं किंवा फाडलं त्याच्यामध्ये अनावधान असा प्रकार घडलाय. आंबेडकरांचंही त्या ठिकाणी जे पोस्टर होतं ते फाडलं गेलेलं आहे. काय आंबेडकरांचं पोस्टर नव्हतं, मोठं असं मनुस्मृतीचं पोस्टर होतं. तो प्रकार म्हणजे ते क्रांतीस्तंभाच्या जवळ आल्यानंतर एक जी चीड मनात होती त्याच्यातने ते फाडण्यात आलं. त्याच्यात आंबेडकरांचा मनुस्मृती हे मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. आंबेडकर साहेबांचा फोटो थोडासा छोटा होता त्यामुळे फाडण्यात आला. आंबेडकर साहेबांचा फोटो फाडणं हे आमच्या आयुष्यात डोक्यात येणार नाही. आणि त्याच्यासाठी मी म्हणजे ज्यांच्याकडनं झालं त्या सगळ्यांच्या वतीने मी जाहीर माफी देखील मागितली. मी सांगितलं की मी नतमस्तक होऊन माफी मागतो. अजून काय बोलणार.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये चौदार तळ्यावर पोहोचत मनुस्मृतीचं दहन केलं। राज्य सरकारनं नवीन अभ्यासक्रमात लागू केलेले श्लोक मनुस्मृतीला अनुसरून आहेत असा दावा आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला। सरकारच्या या निर्णयाविरोधात आव्हाडांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिसांच्या नोटिसीनंतर महाडमधल्या क्रांती चौकात मनुस्मृतीचं दहन केलं। यावेळी त्यांनी संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला। आव्हाडांच्या आंदोलनावर मात्र सरकारमधल्या मंत्र्यांनी टीका केली। आव्हाडांची भूमिका म्हणजे स्टंटबाजी आहे, आव्हाड नौटंकी करतायत अशी टीका संजय शिरसाट यांनी केली। शिक्षण मंत्र्यांनी मनुस्मृती अभ्यासक्रमात घेतलं नसल्याचं आधीच स्पष्ट केलंय अशी टीका शिरसाट यांनी केली। मनू महाराष्ट्रात येता कामा नाही, ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे। ती एकट्या बाबासाहेबांना मानणाऱ्या समाजाची आहे का? तर नाही। मनू हा जेवढा स्त्री विरोधी होता तेवढा स्त्री विरोधी पुरुष या जगात जन्माला आलेला नाही। स्त्री विरोध म्हणजे एका जातीतल्या स्त्रियांचा नाही, तर ब्राह्मण जातीतल्या स्त्रियांनाही त्याचा तेवढाच विरोध होता। जो मनू म्हणतो की क्षत्रिय 100 वर्षाचा असेल आणि त्याच्यासमोर 10 वर्षाचा सवर्ण म्हणजे ब्राह्मण आला तर त्या क्षत्रियाने त्या 10 वर्षाच्या ब्राह्मणाच्या पाया पडायलाच पाहिजेत, असं जेव्हा सांगितलं जातं आणि त्याला आपण मान्यता देणार असू तर आपण पण त्या किळसवाण्या मनू बरोबर जातो। काही लोकांना स्टंटबाजी करणे किंवा काही लोकांना स्वतःचं मार्केटिंग कसं करायचं याच्यावर त्यांचा फोकस आहे। त्यांना काही घेणे देणं नाही मनुस्मृती काय बाकीचं काय। त्यांना एक माहिती की चान्स मिळालाय, आता आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला शो कसा करता येईल, आपल्याला त्याच्याबद्दलचं ऍक्शन कसं करता येईल याच्यावर त्यांचं लक्ष केंद्रित आहे।